काय आहे आज मेसच्या जेवणामध्ये? काय करू हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तसं गुड मॉर्निंग म्हणता येणार नाही कारण आता 12 वाजलेत आणि माझी तब्येत खूप जास्त खराब झाली आहे. त्याच्यामुळे मला शूट करायचं वगैरे काहीच नव्हतं. आज संडे आहे आणि मला काहीच सुधरत नव्हतं म्हणून मी आत्ता उठले 12 वाजता. 2 दिवस झालं थोडी ताप येते. हॉस्पिटलला जाऊन आले मी आणि काल 2 दिवस झालं मग मी जिमला पण नाही गेले. आणि ते मी तुम्हाला सांगितलं होतं मी स्वतःसाठी गिफ्ट बनवते, तर घरातला अवतार पण जशाच तसा आहे. मला वाटते की मला सवय नाही असं पसारा करून बसायची आणि पसारा पूर्ण घरात पसारा झाला आहे, त्याच्यामुळे पूर्ण असं सर्व पसरल्यासारखं वाटतंय. आणि इकडे बघू शकता माझी नवीन मॅट्रेस, मोठीवाली मॅट्रेस, मी क्वीन साईजची मॅट्रेस घेतली आहे, तर ती पण आली आहे. पिलो आल्या, बेडशीट आले सर्व, ते पण जशाच तसं पडलेले. मी जागेवरचं काहीच हलवलेलं नाही कारण माझ्यामध्ये काहीच एनर्जी नाही आहे सध्या. आणि ते गिफ्ट पण बनवलेलं मी बनवलं, तिचं देऊन आले मी. पण आता माझं बनवायचं राहिलं, मला माझ्यासाठी पण बनवायचं होतं सेम, ते बनवायचं राहिले पण ते बनवायला माझ्यात एनर्जीच नाही राहिली. पण आज हा पसारा बघून मला खूप चिडचिड होती आणि असं काहीतरी घरामध्ये खूप असं घाण वाटतंय. त्यामुळे मला आता उठावं लागेल आणि 2 दिवस झालं मग माझं बाहेरचंच खाणं चालू आहे, मेसचंच आणते खाते आहे. आता बघू काय होतंय. आणि वातावरण पण खूपच बेकार झालं आहे सर्वांनाच, म्हणजे माझ्या तर ओळखीतल्या 2-3 जणांना पण असंच होतंय. तर त्यामुळं काळजी घ्या तुम्ही सुद्धा. पावसात गेले नाही मग काहीच नाही, पाऊस नाही, भिजले नाही, काहीच नाही. पण वातावरण असं एकदम थंड हे झालंय ना, त्याच्यामुळे जास्त कसं तरी होतंय. आणि बघा आता काय, एकतर मला खाऊ वाटत नाही आहे, बाहेरचं बनवून खाऊ वाटतंय पण माझ्यात एनर्जीच नाही तर तिथं थांबून मी बनवावं अशी. त्यामुळे मग मी असंच चालू आहे. आता नारळ पाणी वगैरे घेऊन येते आणि मग तेच पिते, थोडी एनर्जी येईल. आणि आता हे सर्व अगोदर मी थोडंसं आराम करून सर्व साफ करणार आहे. आराम तर माझा आत्तापर्यंतच झाला आहे, म्हणजे मी 12ला अजून उठलेच नाही आहे, पण करेल मी. आणि त्यामुळेच व्हिडिओ पण आला नव्हता सॅटरडेला. आजचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच, माझं यूट्यूबचा फर्स्ट पेमेंटवाला. आणि आता हा व्हिडिओ तर तुमच्यापर्यंत उद्या येईल. तसं म्हणजे कसं झालं आहे, संडेला मी पूर्ण क्लिनिंग करते आणि आज पण संडेच आहे आणि संडेलाच हे सर्व क्लीन पण होणार आहे. मॅट्रेस अनबॉक्स करायची आहे, परत बेडरूम वगैरे सगळं जशाच तसं पडलेलं मी तुम्हाला दाखवते. घरातला अवतार. किचन तेवढं क्लीन आहे कारण मी किचनमध्ये गेलीच नाही ज्या दिवशी, म्हणजे सर्व नीट करून ठेवलं तर परवा आणि जशाच तसंच ठेवलेलं आहे. मी काही बनवलंच नाही म्हणून सर्व काही तसंच किचनमध्ये आहे नीट. बाकी मग खाली फरशी वगैरे सर्व क्लीन करावं लागेल. एवढं जास्त लो वाटतं ना, काहीच करायची इच्छा होत नाही आहे. आणि मला कालच्या मी तुम्हाला आता घराची अवस्था दाखवते कशी, आणि तुम्ही माझं घर असं कधीच पाहिलेलं नसणार आहे. बघा, हे बघा सर्व पसरलेलं आहे. आता माझी ही सँडल आली होती, तिला मी अनबॉक्स केलं आणि इथंच ठेवलंय. सर्व काही असं पसरलं पूर्ण, एव्हरीथिंग. काय करू समजा, तिथं माझं ते बनवायचं ते पण, तर मी तेवढंच सामान उचलून गॅलरीमध्ये ठेवणार आहे आणि मग बाकीचं हे सर्व पसारा उचलणार आहे. आधी बेडरूम क्लीन करून घेते, म्हणजे तिकडचं आवरलं की इकडचं हळूहळू आवरता येतं. आणि मग नंतर किचन आणि नंतर मग हॉलकडे लागते, कारण हॉल सर्वात आता हा बघा पसारा. पार्सल आले होते, मी काहीतरी ते मातीचे भांडे वगैरे ऑर्डर केलेत, तर ते आले होते. मग त्याच्यात असं सर्व हे त्यांच्या सेफ्टीसाठी लावलेलं होतं, त्यामुळं मग सर्व खराब झालं आहे. आणि बघा काय करू आता मी, एवढं कधी आवरून एवढा कचरा कुठे टाकू, मला हे प्रश्न पडलाय आता. एकतर कचऱ्याची गाडी लवकर येत नाही, तर आली तर मी झोपेत असते आणि मी उठलेले असले तर गाडीच येत नाही, असं होतं. तर बघा आता लागते बी कामाला. तर आता अगोदर मी डब्बा घेऊन येते, सोबत नारळ पाणी पण आणते आणि अगोदर मग जेवण करते आणि मग कामाला लागते थोडंसं आराम करून. तसं आता मला तर एडिट शूट वगैरे काहीच करायची इच्छा नाही आहे, असं वाटतंय 4-5 दिवस काहीच करू नये, मस्त रिलॅक्स झोप घ्यावी, आराम करावा, जे आवडीचं आहे ते खावं असं वाटतंय. पण आता
मी चहा तर बंदच केला आहे, त्यामुळे मला फरक पण दिसतोय बरं. असं नाही की हे नाही, चहा बंद केलं तर मला खूप फरक दिसतोय. इकडचं एवढं कमी झालं आहे ना, आणि इकडं पण ऑलमोस्ट. आता हे जे आहे ते मी जेव्हा ट्रीटमेंट घेऊन आले मागच्या वेळेस, त्यावेळेस खपली आली होती आणि मी ती खपली ओढली, त्याच्यामुळे ते तसं झालं आहे. आणि वातावरण तर असं झालं आहे, मला समजतच नाही आहे काय करावं. एकतर झोपून राहावं वाटतंय, नाहीतर मग काम तरी करत बसा, पण तब्येतमुळं मला काम पण होत नाही आहे. जाऊ द्या आता. बघा, साफसफाई करते मी आणि नंतर पूर्ण क्लीन झालेलं घर तुम्हाला दाखवते. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिच्या लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग, फ्युलोग्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे content scene.
सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मनात व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुरी, तिच्या लोक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर. डंबू डंबू फिल्टर्स ना कोडे. It's your heart आहे raw, it's a car content. डंबू डंबू shining every day. Reels मध्ये तिची life आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक. आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. ऋतुजा रॉक्स तिची वाइब इनसेन. हे आहे आज मेसच्या जेवणामध्ये मटकीची भाजी, मेथीची भाजी, चपाती आणि मसाला भात वाटतं. इकडे कांदा, लिंबू, चपाती असं आहे. बरं झालं, चांगलं आहे मेथीची भाजी वगैरे आणि चांगली मेस आहे ही, घरगुती आहे. छान जेवण असतं त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही. सो गाईज झालं माझं सर्व आवरून. किचन बेडरूम झालं पूर्ण. फक्त आता ती मॅट्रेस अनबॉक्स करायची म्हणून मी ठेवलं आहे, आणखीन त्याला काही नाही केलेलं. सर्व सामान मी बेडरूममध्येच ठेवलेलं आहे सध्या, हॉलमधलं सुद्धा, कारण एकेकांना आता मी इकडे शिफ्ट करेल. बाकी पूर्ण झाडून वगैरे झालेलं आहे आणि आता खूप जास्त कंटाळा आला आहे. असं फ्रेशच वाटत नाही आहे, म्हणून अगोदर आंघोळ करते आणि मग पूर्ण सामान लावालावी करते. चलो करते है आणि बहुत थक गए है अभी. सो गाईज झाली माझी आंघोळ आणि आता मला थोडंसं बाहेर जायचं आहे. जिमचा जो पिरियड आहे तो एक्सटेंड करून घ्यायचा आहे. मला वाटलं होतं मी कंटिन्यू करू शकेल का नाही, म्हणून मी 1 महिन्याच्या अगोदर पैसे दिले होते.
पण आता रेग्युलर होत आहे, तर मग आता पुढचं पण एक्सटेंड करून घ्यायचं आहे. सो तिकडेच आता जाते आहे आणि ते करून मग मी थोडंसं बाहेरच खाऊन येईल, चांगलंच खाईल, कारण आता माझं घरी बनवायची कॅपॅसिटी नाही आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तर मग मी जाते आणि मग सर्व काम करून येते घरी. सो गाईज, आले मी घरी, गोळ्या पण घेऊन आले, पेटपूजा पण करून आले आणि आता मी काहीच करणार नाही. हे सर्व सामान इथंच पसरलेलं आहे, असं लावलेलं नाही, पण आता मी उद्या लावेल, कारण आता मला खूप झोप येते. व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, आता आधीच एक दिवस ब्रेक पडला होता. सो आता पटकन मी व्हिडिओ वगैरे एडिट करते, चेंज करते आणि भेटूया मग आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.